आज लोकसेवा आयोगानं स्पष्टपणे नोटिफिकेशनद्वारे सांगितलंय की मराठ्यांना आता ईडब्ल्यूएस म्हणजेच गरिबांचे 10% मोदीजींनी दिलेल्या आरक्षणात लाभ घेता येणार नाही। कारण मी माननीय उच्च न्यायालयाच्या माझ्या आर्ग्युमेंटच्या वेळेस स्पष्टपणे न्यायालयात बोललो होतो की एक समाज 3 आरक्षण असू शकत नाहीत। एक ईडब्ल्यूएसचं म्हणजे आर्थिक मागासांचं 2 एमएसआर एसईबीसी म्हणजे आता विद्यमान सरकारनं दिलेलं 10%, 3 म्हणजे एसईबीसीतलं ओबीसी रिझर्वेशन जे म्हणजे सगळे सोयरे म्हणून 3 प्रकारचं आरक्षण देता येत नाही असं मी नमूद केलं होतं। आणि त्याही पुढे जाऊन जे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे त्याच्यात 10% आरक्षण आहे जे गरिबांसाठी आहे। त्या आरक्षणामध्ये 70% म्हणजे 10 मधले 7 जागा मोक्याच्या ह्या मराठा समाजातील युवकांना मिळायच्या, मग ते अधिकारी वर्गासाठी असोत कर्मचारी वर्गासाठी असोत। आता आजच्या नोटिफिकेशनमुळे जे आहेत जे खरे गरीब आहेत, जे म्हणजे मोदीजींच्या सरकारने दिलेल्या संविधानिक तरतुदीच्या आधारे ज्या गरीब मुलांसाठी, मग ते खुल्या वर्गातील गरीब आहेत, त्या सर्व गरीब मुलांसाठी एक मोठा म्हणजे यश म्हणावं लागेल, त्याचबरोबर एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि हळूहळू का होईना या आरक्षणाच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये सरकारांना राजकारण्यांना समज येत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे।